गडबड झालेली दिसते. कशाला फोन? नाही, नको. आता त्याला डिस्टर्ब नको करायला. पण ही अशी कुठे गेली रागात? नाही, नको. या सगळ्यात आत्ता नको पडायला. मला तो एन्जॉय नाही करता आला आणि इथे मी ज्यासाठी आलो तो पण आनंद मला नाही मिळाला. का असं झालं ना हेच मला कळत नाहीये. मी तुला काय सांगितलं होतं की हे ब्रेसलेट मला वाटलं होतं की हातात घातल्यानंतर ती हा क्षण कायम आठवेल. ती खूप खुश होईल. पण त्याच हाताने तिने हे ब्रेसलेट फेकून दिलं. ही उशी तिने कुशीत घेतलीच नाही. अरे माझ्या प्रेमाचा तरी मान राखायचा होता ना. जगातल्या 2 बायकांसाठी ना माझा जीव तुटतो. एक माझी आई आणि माझी माई. त्या सगळ्यांचा विरोध पत्करून माझी सगळ्यात जवळची मैत्रीण तू तुझा बर्थडे हाफ हार्टेडली सेलिब्रेट करून माझ्या पत्रात काय पडतं तर माझ्या प्रेमाचा अपमान. नाही यार, करेक्ट यार. मी मार खाल्ला ना काल. माझ्या घरात माझी किंमत नाहीये ना. मला माहितीये की मला कशी तरी शिक्षा मिळते. ही शिक्षा कसली मिळते माहितीये? ज्या लोकांना माझी किंमत आहे ना त्या लोकांचंच मन राखत नाहीये मी. त्यांनाच माझा वेळ देत नाहीये मी. माई, आई, तू. आता बघ ना हे ब्रेसलेट. तुझी सकाळची रिएक्शन मला आठवते ब्रेसलेट बघितल्यानंतर. हे तू किती खुश होती. तुला आवडलं होतं जेन्युइनली यार. मला तुला पण खूप छान गिफ्ट द्यायचं होतं. पण किवच्या बर्थडे मुळे मी ते नाही देऊ शकलो मनात असून सुद्धा. कारण सगळं लक्ष तिकडे होतं. कारण आजचा दिवस मला तिच्यासाठी स्पेशल करायचा होता. सो मी काय केलं, तुझं गिफ्ट नाही आणू शकलो. करेक्ट आहे. हे मी तुला द्यायला हवं होतं यार. ऍटलिस्ट तुला याची खरी किंमत कळली तरी असती. माझ्या इमोशन्सची. थकलोय यार. पण तुला अक्षय, आज तुझ्या गर्लफ्रेंडचा आणि बेस्ट फ्रेंडचा एकाच दिवशी बर्थडे. अशा दिवशी तू असा उदास बसणारस का? आणि मी कुठलाही गैरसमज करून घेतला नाहीये. हे तुझं गिफ्ट ना मी खूप प्रेमाने ऍक्सेप्ट केलंय. कियाराचं म्हणशील तर 1-2 दिवसात राग निवळेल अरे तिचा. येईल ती परत. खरंच असं वाटतं तुला तिचा राग निवळेल? अरे नक्कीच. पण तू जर असा उदास नाही बसलास तर. ओके यार. आता उदास नाहीये. अमृता माझी खरंच खात्री पटली यार. नाउ आय एम शुअर की तू खरंच खूप गोड आहेस. पटली ना खात्री? मग तुझ्या या गोड फ्रेंडला एक स्पेशल गिफ्ट द्यायला हवं. काय? तुझी गोड स्माइल.
काका अरे कशी आहेस बेटा? मी मस्त. वा वा. तुम्ही अमृताला भेटायला आलात का? म्हणजे तिला विश करायला आलात का? हो हो हो. काय मी सकाळीच येणार होतो अगं, पण मधुरा मला म्हणाली की घरच्यांचा तिला काहीतरी सरप्राईज द्यायचा प्लॅन आहे म्हणून मग नाही आलो. हो, पण अमृता आणि भाऊजी तर घरात नाहीये. डिनरला गेलेत ते आज. हो का? अरे वा वा वा, छान छान. बाकी तू कशी आहेस? मजेत. हा. खड्याची पूजा करतेस ना? नाही. माई म्हणाला की त्याची आता काही गरज नाहीये. अरे अरे बापरे, मला एक नवा मंत्र सापडला होता. पण मी तर खडा कपाटात ठेवून दिला. हो का? अरे 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 अरे, आता माई साहेबांनी तुला सांगितलं म्हटल्यावर तू तरी काय करणार म्हणा. हे पण हरकत नाही, मी ना तुझ्यासाठी दररोज देवाकडे प्रार्थना करत जाईन. तुम्ही हो, आज अमृताचा वाढदिवस आहे ना, त्यामुळे तिच्यासाठी खाऊ घेऊन आलोय मी. अरे वा. अगं हे बाळ, तुझ्यासाठी आणलाय का खाऊ? मनोहरपंत, हो. सकाळपासून तुम्ही मला एवढे फोन केलेत आणि मी तुमचा एकही फोन उचलला नाही. याचा अर्थ लक्षात नाही आला का तुमच्या? माझा एकही फोन तुम्ही उचलला नाही आणि तरीही मी तुम्हाला भेटायला आलो, याचा अर्थ तुमच्याही नाही का लक्षात आला? अमृताला या घरातून बाहेर काढणे. काय म्हणताय काय मनोहरपंत? पण हे नव्हतं काही माझ्या डोक्यात आलेलं. हा? अक्षय माझा पुतण्या आहे, लाडका पुतण्या. त्याच्या संसाराचे 3 तेरा मी कशाला वाजवीन? तुमच्या डोक्यात जे काही चाललंय ना, ते माझ्या नावावर नाही हं खपवायचं. वसुधाताई, काही काय बोलताय? अहो, अमृता माझी सुद्धा लाडकीच पुतणी नाही का? तिच्या संसाराचे 3 तेरा मी कशाला वाजवीन? पण कसं आहे, त्या दोघांचं लग्न त्यांच्या मनाविरुद्ध झालंय, ही गोष्ट आता कोणापासूनही लपून राहिलेली नाहीये. हो. आणि अक्षयला कियाराशीच लग्न करायचंय, ही गोष्ट सुद्धा आपल्या दोन्ही घरात सगळ्यांना कळून चुकलेली आहे, अगदी लख्ख. नेमकं म्हणणं काय आहे तुमचं? सांगतो ना, सांगतो. म्हणजे अमृतावर तू हे लग्न कर असा दबाव मी टाकला होता, त्यामुळे आता तिला यातनं बाहेर काढणं हे माझं काम आहे ना. शिवाय अक्षयवर तुमचं प्रेम आहे, त्यामुळे तो सुखी व्हावा ही तुमची इच्छा आहे. त्यामुळे त्याला या लग्नातून बाहेर काढून आपल्या प्रेमापर्यंत पोहोचवणं हे तुमचं काम आहे. आपल्या पुतण्यांच्या प्रेमापोटीच हे आपण सगळं करतोय, कळतंय ना? हो हो, कळतंय ना. पण कसं आहे वसुधाताई, आपली ही जी माया आहे ना, ती या घरच्यांना कळत नाहीये ना. म्हणजे गाडग्यांच्याकडची मंडळी आपलं काहीही कधीही ऐकणार नाही, आपल्याला सपोर्ट तर करणार नाहीतच, उलट आपल्या कामात अडथळा आणत राहतील. बरोबर आहे ना? चुकीचं तर तुम्ही बोलतच नाही. खरंय. त्यामुळे आता काय करावं लागेल, आपल्याला एकमेकांना सपोर्ट करावं लागेल. बिकॉज वी आर सेलिंग इन द सेम बोट. म्हणजे पटतंय ना? पटतंय ना? आपल्यासारखे मायाळू आणि मोठ्या मनाचे फक्त आपणच आहोत. करेक्ट. मग त्यामुळे वसुधाताई,
या बाबतीत आपल्या दोघांचा सामंजस्य करार. तुम्ही तुमचे सगळे प्लॅन मला सांगायचे, अच्छा, म्हणजे मी तुम्हाला त्यात मदत करीन ना. हो का? हो हो, अहो लपून छपून या सगळ्या गोष्टी करायला लागणार आहेत ना. कसं आहे वसुधाताई, तुम्ही अक्षय आणि अमृताचा संसार मोडताय हे जर माई साहेबांना कळलं ना, तर त्या तुम्हाला मोडून खातील. त्यामुळे तुम्हाला माझ्या मदतीची गरज लागणारच, लपून छपून हे सगळं करायचं म्हटल्यावर. खरं की नाही? घेते याला आताशी घेते, म्हणजे वेळ प्रसंगी सगळं या बोक्यावर ढकलून मला मस्त नामा निराळं राहता येईल. मग सामंजस्य करार पक्का ना? पक्काय. काय? करार हा हा, एकदम असा फक्कडचा चहा आणते शिक्कामोर्तब म्हणून. वा 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 वसुधाताई, अगदी माझ्या मनातलं बोललात. तुमच्या मनातलं सगळंच ओळखते हो मी. आलेच. खोळी की काय तू? अमृताला या घरात रुजवणे हेच तर माझं मिशन आहे. त्या कियाराच्या बापाकडून त्याचेच तर पैसे घेतो मी. आणि अमृताला कशाला या सोन्याच्या खाणीतून मी बाहेर काढीन. उलट यापुढे तुझे सगळेच प्रयत्न मला आधी कळतील आणि मी ते हाणून पाडीन तुझी दिशाभूल करून. जाम शाणी समजतेस काय स्वतःला? हा मनोहर काय चीज आहे ना ते तुला ठाऊक नाही अजून. हा बोका काय चीज आहे हे चांगलंच ठाऊक आहे मला. याच्या मनात नेमकं काय चालू आहे? बाय द वे, तू आज कमाल दिसतेस. छान दिसते ना. खूप छान यार, एक हक तो बनता है. अर्जुननी दिलाय. अमृता 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 फक्त तीच दिसते तुला. तिचा त्रास दिसतो तुला, माझी कळकळ नाही दिसत, माझा त्रास नाही दिसत. तुम्हा दोघांना एकत्र बघून माझ्या मनाला काय त्रास होत असेल याची जरा तरी जाणीव आहे का तुला? मी तर अर्जुन बरोबर एकाच खोलीत राहिले असते तर चाललं असतं का तुला? काय एवढी धडपड करतोयस? तुझ्या चेहऱ्यावर सगळं स्पष्ट दिसतंय. आणि तसंही मला कियाराकडनं सगळंच समजलं. थोबाडीत मारल्यासारखं झालं होतं जेव्हा तिच्याकडनं मला सत्य कळलं. पहिल्यापासूनच मी तुझ्यावर कुठल्याही गोष्टींचं दडपण आणलेलं नाही अक्षय. तेव्हा तू मला मनापासून सगळं खरं सांगितलंस ना, तर माझ्या मनातला संशय आणि तुझ्या मनावरची ही लपवाछपवी हे सगळंच ओझं निघून जाईल. माझं आजही कियारावर प्रेम आहे.
आणि मला माझं सगळं पुढचं आयुष्य तिच्या बरोबर घालवायचे, तिच्याशी लग्न करून, हे सत्य आहे. आणि अमृताचं काय? तिचा विचार केलास? घरच्यांचा विचार केलास? घरच्यांनी माझा विचार केला कधी? मला काय हवंय, मला माझं आयुष्य कसं घालवायचंय, कुणाबरोबर घालवायचंय, माझं कुणावर प्रेम आहे याचा विचार घरच्यांनी केला? पण मी घरच्यांचा विचार केला. म्हणूनच लग्नाच्या आदल्या रात्रीपर्यंत घरात मी थांबलो होतो. पण तरी घरच्यांना माझा विचार आलाच नाही. म्हणून मला निघून जावं लागलं. आणि आजही घरच्यांचा विचार करतोय ना, म्हणून सगळा अपमान सहन करून या घरात दबून राहतोय, कोणालाही न दुखवता. मला मान्यच आहे अक्षय, तुझं आयुष्य तुला तुझ्या पद्धतीने जगता यावं हेच माझं पहिल्यापासूनचं म्हणणं आहे. पण आपण जेव्हा आपल्या मनासारखं वागत असतो तेव्हा आपण दुसऱ्याला दुखावत तर नाहीये, दुसऱ्यावर अन्याय तर करत नाहीये, ह्याचाही विचार करावा लागतो. तू एक वेळ तेव्हा घरच्यांना दुखावलं असतंस ना तरी चाललं असतं. तू सुखी आहेस म्हणल्यानंतर ती जखम पटकन भरून आली असती. आणि अमृतालाही तेव्हा ते लग्न नको होतं. अमृताला आजही लग्न नकोच आहे आई, म्हणून तर ती मला आणि केराला सपोर्ट करते, आम्हाला एकत्र आणण्यासाठी ती प्रयत्न करते. आणि मग ती आजची गोष्ट नाहीये. लग्न ठरण्याच्या आधीच आमचं बोलणं झालं होतं या विषयावरती. तिचं करिअर करायचं होतं आई, आणि त्याच्यापासून मी काही लपवलं नव्हतं. आम्हाला दोघांना एकमेकांशी लग्न करायचं नव्हतं. हे सगळे जे आम्ही वागतोय ना, हे फक्त आणि फक्त तिला जाताना, डिवोर्स घेताना कोणाला दुखवायचं नाहीये. म्हणून आम्ही लोकांसमोर, घरच्यांसमोर हॅपी असण्याचं, संसार करण्याचं नाटक करतोय. असं तुला वाटतंय? ज्या पद्धतीने तू तुझा विचार करते, तुझ्या आवडीनिवडी सांभाळते, तुझ्यासाठी घरच्यांचा विरोध पत्करते, तुझ्या सुखासाठी सगळ्या रिस्क ती स्वतःच्या जबाबदारीवर घेते, मग हे सगळं ती कशासाठी करतीये, कुणासाठी करतीये? अक्षय, तुला चांगलंच माहितीये माईंनी तिला आजपर्यंत किती वेळा शिक्षा केलीये, किती वेळा त्या तिला टोचून बोलल्या, पण हे सगळं तिने सहन केलंय तुझ्यासाठी. तुला खरं सांगू अक्षय, नवऱ्याच्या सुखासाठी आपलं सुख बाजूला ठेवण्याची ताकद फक्त बायकोमध्ये असते. आणि जे अमृता करतीये, घाडग्यांची खरी सून होण्याचं कर्तव्य ती पार पाडतीये. मला वाटतं अक्षय, तुला शांतपणे विचार करण्याची गरज आहे, तुझाही आणि अमृताचाही. पटेल तुला माझं बोलणं. खूप रात्र झालीये, झोप.